अंपायर देखील रेडी आहे. डीजे मास्टर तुम्ही देखील रेडी राहा आणि आता जातोय मॅचच्या दिशेने. साठी आपण पाहतोय अंडर 19चा खेळाडू प्रणय राणा. या खेळाडूची चर्चा होईल. प्रणय राणा गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल, पहिलं षटक. 4 ओव्हरची मॅच आहे आणि कालचा दिवस प्रणय राणा या खेळाडूनेच गाजवला. चांगला खेळ प्रणय राणाने केला होता कालच्या संपूर्ण दिवसामध्ये. अगदी पहिल्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि तदनंतर मात्र या खेळाडूने छाप सोडली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. 2 सलामीवीर फलंदाज फैजान आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला सौरभ रुके या संघाचा कर्णधार. कालच्या रात्रीमध्ये काय बॅटिंग केली होती सौरभ रुके यांनी. त्यांना रोखणं मुश्किल केलं होतं. संपूर्ण संघाला घेऊन मैदानामध्ये दाखल सौरभ रुके. यस, लेट्स प्ले गेम ऑन. यस, रेडी, मॅच ऑन. पहिला बॉल. पहिलाच बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल निघून जाईल का पाहायचं सीमारेषा पलीकडे. यस, हा बॉल अडवलाय त्या ठिकाणी. असं वाटतंय का? चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षकाने जरूर केलाय. नो बॉल पंच घोषित करतायत. इट्स नो बॉल. फ्री हिट. नो बॉल, फ्री हिट. आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये फ्री हिट आपण पाहतोय. गोटे अंपायर दाखवत असताना, दर्शवत असताना. हिंदू हृदय सम्राट चषक 2025 पहिलं पर्व या स्पर्धेचं क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. ओहो, यावेळेला दांडी गुल झाली आहे जरूर. बॉल मात्र जर आपण पाहिलं तर फ्री हिटचा होता आणि म्हणूनच की काय फलंदाजाला जीवदान मात्र मिळालंय. असं होऊ शकतं क्रिकेट या खेळामध्ये. काही होऊ शकतं. कोणत्याही क्षणी हा सामना कोणाच्याही बाजूने झुकू शकतो. महत्वाची लढत आहे. सामना जो संघ जिंकणार तो स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये दाखल होणार आणि म्हणूनच की काय दोन्ही संघांचे कर्णधार आणि आयकॉन खेळाडू मात्र प्रयत्न करत असताना पाहायला मिळत आहेत. हो, यावेळेला चांगला बॉल. प्रणय राणा हिरो ठरतायत या मॅच मध्ये देखील. अगदी पहिला बॉल थोडेसे महागडे ठरले होते कारण नो बॉल त्यांनी हाताळला होता आणि तदनंतर मात्र चांगलं कमबॅक केलं. धावा झाले धावफलकावरती 3 आणि 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरचा खेळ. पहिलं षटक मार्गस्थ आहे. प्रणय राणा युवा उद्योन्मुख खेळाडू अंडर 19 वर्षा खालीला खेळाडू. आणखीन एक चेंडू. पहा काय बॉल हाताळला. आणखीन एक चेंडू आता मात्र निर्धाव येताना पाहायला मिळतोय. कालचा संपूर्ण दिवस, कालची सकाळ या खेळाडूने गाजवली होती आणि लक्ष देखील या मॅचवर, लक्ष देखील गोटे अंपायर यांच्याकडे देखील असणार आहे. सगळ्यांचाच ऑनलाईन देखील प्रेक्षक आमच्या समवेत जुडलेत. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे HPL 2025 सीझन मध्ये. कारण मैदानामध्ये देखील काही प्रेक्षक जुडलेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. येलो आर्मी, येलो जर्सी मध्ये हा संघ मैदानामध्ये उतरलाय. संघ आहे रियान स्मॅशर्स आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय अनिरुद्ध 11. चांगली मॅच रंगेल. दोन्ही संघ ताकदवर आहेत. हो, सोडून दिला हा बॉल. सोडून दिलेला बॉल. पंच मात्र वाईड बॉल आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये दाखवत असताना पाहायला मिळत आहेत गोटे अंपायर. अगदी शरदजी धोत्रे म्हणजेच गोटे अंपायर वाईड बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त धाव आली आहे. एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धाव संख्या आता 1 ने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचली धाव फलकावरती 4. 4 ऑन बोर्ड. 4 धावा धाव फलकावरती झाल्यात. पुढचा बॉल पिक केलाय. उडवलाय बॉल. बॉलच्या खाली फिल्डर झेल पकडलाय. विकेट आली आहे. फलंदाज बाद आणि ही मोठी विकेट. डीजे ऑन. आणि आता मात्र विकेट आली आहे. फलंदाज माघारी परतलाय. आता नवीन बॅटर मैदानामध्ये येताना पाहायला मिळेल. जमाल याच खेळाडूने काय कमाल केली होती मागील मॅच मध्ये. म्हणजेच कालच्या दिवसामध्ये लगातार 3 बॉल वरती 3 षटकार ठोकले होते याच खेळाडूने आणि त्याची रील देखील आम्ही पाहिली इंस्टाग्रामच्या माध्यमातून.
ती रील आता मात्र फेमस होते या खेळाडूची. तो जमाल आता मैदानामध्ये आलाय. आज कमाल करावी लागेल या मॅच मध्ये, कारण संघ अडचणीमध्ये, अडचणीमधून संघाला बाहेर काढायचंय. टॉस जिंकलाय टीम रियान स्मॅशर्स या संघाने. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि प्रणय राणा पुन्हा एकदा हिरो ठरलाय या मॅच मध्ये देखील. औ सरांना आपण पाहतोय, म्हणजेच राजेश तळाशीरकर सर आणि त्यांच्या समवेत गोट्या अंपायर, गोट्या डान्सर अंपायर आहे शरद धोत्रे. 4 धावा धावफलकावरती. धोत्रे हो, यावेळेला चांगला बॉल, आणखीन एक चेंडू. पहा काय गोलंदाजाने हाताळलाय. हा गोलंदाज आहे ना, छाप सोडतोय संपूर्ण स्पर्धेमध्ये. आपल्या नावाचा दबदबा सातत्याने निर्माण करत असताना पाहायला मिळालाय हा गोलंदाज प्रणय राणा. अंडर 19 मधील हा खेळाडू. अंडर 19 चा फॉर्मॅट देखील आपण पाहतोय. ऑल इंडिया आयकॉन मधील एक खेळाडू आहे या संघामध्ये. नेक्स्ट बॉल प्रणय राणा. हो, पुढे येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडू आता आलाय डॉट बॉल. पहा काय षटक हाताळलाय. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. पहिला बॉल नो बॉल हाताळला. त्या नो बॉल वरती 2 धावा आल्या, म्हणजेच त्या बॉल वरती 3 धावा आल्या. बॉल काउंट गेला नव्हता, म्हणजेच उर्वरित 6 बॉल मध्ये 1 धाव खर्च केली आणि 1 विकेट देखील हाताळली आहे. अवघ्या 4च धावा खर्च केल्या आहेत. नाव आहे प्रणय राणा. आता पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 4 धावा धावफलकावरती झाल्यात आणि 1 गडी माघारी परतलाय. उर्वरित आता 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे, कारण 4-4 षटकांचा हा सामना खेळवला जातोय. सेमीफायनलची दारं दोन्ही संघांना उघडी आहेत. कोणता संघ सेमीफायनल मध्ये दाखल होईल? पहिली क्वार्टर फायनलची मॅच मैदानामध्ये रंगत असताना रंगतदार अवस्थेमध्ये हा सामना रंगतदार अवस्थेमध्ये आहे ही स्पर्धा. मरीन लाईन्स इस्लाम जिमखानामध्ये आपण आहोत. अरबी समुद्रालगतच हे मैदान आणि त्याचप्रमाणे मरीन लाईन्स आपण पाहतोय हे स्टेशन, आणि अगदी स्टेशन मधून देखील हे सर्वच दर्दी प्रेक्षक या क्रिकेटचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. सगळ्यांनाच ही स्पर्धा पाहायची आहे. जिथे जागा मिळेल तिथे हे दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत, क्रिकेटचा आनंद घेत आहेत. ऑनलाईन देखील प्रेक्षक आमच्या समवेत जुळलेत. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आकाश झा गोलंदाजीसाठी आयकॉन खेळाडू म्हणून त्याची वर्णी लागली आहे संघाकडून. रियान स्मॅशर्स या संघाचा आयकॉन खेळाडू, ऑल इंडिया आयकॉन आकाश झा गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतील. ओव्हर क्रमांक 2. धावा झाल्या धाव फलकावरती 4 आणि 1 गडी माघारी परतलाय. अजूनपर्यंत जर आपण पाहिलं तर तब्बल 18 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. आशिष मेहरुल, ओंकार देवीदास देसाई, केतन मात्रे इन ऍक्शन पाहायला मिळतील या सुपर 8 मध्ये. ऑल इंडिया आयकॉन सौरभ रुके बॅटिंगसाठी स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. संघ अडचणीमध्ये आहे. बॅटमधून धावा येणं गरजेचं आहे सौरभच्या. पहिला बॉल आकाश झा, चांगला बॉल स्टिअर केला हलक्या हाताने, ढकलल्या बॉल डायरेक्ट थ्रो. चांगला प्रयत्न, हा प्रयत्न चांगला केला होता फिल्डरने. बॉल पर्यंत पोहोचले, थ्रो केला, थोडासा बचावला जरूर जमाल. धाव केली आहे 1 पूर्ण, म्हणजे धावा झाल्या धाव फलकावरती 5 आणि 1 गडी माघारी देखील परतलाय. 1.1 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. कारण पहिल्याच षटकामध्ये प्रणय राणा अगदी आपल्या गोलंदाजीने मात्र समोरच्या संघाला आपल्या जाळ्यातच ओढलं, आणि म्हणूनच की काय आता मात्र बॅटिंग करावी लागेल जमाल आणि सौरभ या खेळाडूंना. दोन्ही फलंदाजांना मोठमोठे फटके खेळावे लागतील या मॅच मध्ये, कारण 4-4 षटकांचा हा सामना आहे. क्वार्टर फायनलची मॅच आहे. हा सामना जो संघ जिंकणार तो स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये दाखल होईल. ओ, यावेळेला फटका, जमालची कमाल पुन्हा एकदा पाहायला मिळते. बॉल निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. आलाय हा दर्जेदार आणखीन एक बॉल. याही बॉलला फेकलाय का पाहायचंय. बॉलच्या खाली फिल्डर, कॅच आणि विकेट. फलंदाज आउट.
येत असताना अभिषेक आलेत बॅटिंगसाठी. जमालने षटकार ठोकला आणि तदनंतरच्या बॉलवरती मात्र विकेट पटकावली आकाश जहाने या गोलंदाजाने त्या फलंदाजाची. सर्व दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत, सगळ्यांचीच पावलं या मैदानाकडे. मरीन लाईन्स हे इस्लाम जिमखाना मैदान आणि याच मैदानामध्ये ही स्पर्धा रंगत असताना अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा आणि अंतिम दिवस हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. औसर स्टेट अंपायर पुढचा बॉल सोडून दिलाय, सोडून दिलेला बॉल पंच मात्र डॉट बॉल घोषित करतील. बरोबर बॉल हाताळला आकाश जाने. षटकार जरूर आला, त्यानंतर मात्र कमबॅक केले गोलंदाजाने, कारण उर्वरित 3 बॉलमध्ये 1 धाव खर्च केली आणि विकेट देखील पटकावली, ती म्हणजे जमालची. याच गोलंदाजाने ऑल इंडिया आयकॉन म्हणून त्याची वर्णी लागली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये तो जमाल. आता मात्र आपण पाहिलं तर माघारी परतला आकाश जहाने, ती विकेट पटकावली. ऑल इंडिया आयकॉन स्ट्रायकिंग एंडला नवीन बॅटर यावेळेला फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहेत, बॉल अडवतील, तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली आहे. अभिषेकला आपण पाहतोय नवीन फलंदाज आणि त्याच्या समवेत सौरभ रुके हा कर्णधार आहे या संघाचा. म्हणजेच एक पूर्णांक जर आपण पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 12 धावा धाव फलकावरती झालेत आणि 2 गडी माघारी देखील परतलेत. टीम अनुरुद्ध 11 पहिलीच मॅच रंगते. क्वार्टर फायनल सुपर 8चा पहिला सामना. मॅच ऑन. स्पर्धा रंगतदार अवस्थेमध्ये अगदी आकार देत असताना पाहायला मिळते. केतन वामन म्हात्रे इन ऍक्शन पाहायला मिळेल. ओंकार देवीदास देसाई इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. आशिष मेहरुल इन ऍक्शन पाहायला मिळतील. यावेळेला हलक्या हाताने ढकलल्या बॉलला सौरभने आणि तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाईल. धाव संख्या आता 1 ने पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती. टीमची 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 धावा धाव फलकावरती झाल्यात आणि 2 गडी माघारी देखील परतलेत. धन्यवाद 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 डीजे. थँक्यू थँक्यू डीजे. सामना क्रमांक 2 क्वार्टर फायनलचा सामना क्रमांक 2 असणार आहे. मुंबईचा सम्राट आणि त्यांच्या विरुद्ध मायरा 11. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे, इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल, आपण व्यासपीठाजवळ येऊन उभं राहायचंय. टीम मायरा 11 आणि मुंबईचा सम्राट. सामना क्रमांक 2 पाहायला मिळेल. क्वार्टर फायनल सेकंड. ओव्हर नंबर 2 चा खेळ आता समाप्त झालाय. 13 धावा धाव फलकावरती झाल्यात. 2 गडी माघारी परतलेत. नवीन गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजीसाठी येत असताना ओव्हर नंबर 3 भूपेश. सौरभ रुके स्ट्रायकिंग एंडला. बॅट मधून धावा येणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. पहिला बॉल फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये आहे. 1 धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का पाहायचा आहे. अवघ्या एकाच धावेवर समाधान मानावं लागेल आणि या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 14. 2 गडी माघारी परतलेत. पक्कड मजबूत करत असताना पाहायला मिळतोय टीम रियान स्मॅशर्सचा संघ. पण समोर जर आपण पाहिलं तर अनिरुद्ध 11 हा तेवढाच ताकदवर संघ आहे. सौरभ आणि अभिषेकला बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये, कारण 2.1 चेंडू म्हणजेच 13 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 14 धावा धाव फलकावरती झाल्यात आणि 2 गडी माघारी देखील परतले टीम अनिरुद्ध 11. हो, यावेळेला प्रचंड वेगात बॉल हाताळलाय, प्रचंड वेग आणि आणखीन एक चेंडू आता निर्धाव येताना पाहायला मिळतोय. भूपेश आलेत गोलंदाजीसाठी आणि विशेष आपण पाहिलं तर खूप सारं
योगदान या संपूर्ण स्पर्धेमध्ये दिले ते म्हणजे प्रोलिंग स्पोर्टचे कॅमेरामॅन विशाल जाधव, अमय पाटील, संजय जे आयरे आणि त्याचप्रमाणे विमिक्स ऑपरेटर म्हणून ओमकार सावंत म्हणजेच टेक्निकल टीममध्ये सध्या कार्यरत आहेत ओमकार सावंत. आणि त्याचप्रमाणे ऑनलाईन स्कोरर आपण पाहतोय आमच्या समवेत समालोचन कक्षामध्ये शुभम पगारे. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. पुढचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय पॉइंटमध्ये, क्षेत्ररक्षक बॉल अडवेल तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट विपुलदादा पंडुलकर आणि संपूर्ण टेक्निकल टीम खूप सारी मेहनत घेते. तब्बल 3 कॅमेऱ्यासह त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम आपण पाहतोय इस्लाम जिमखान्यामध्ये सज्ज आहे या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज. गोलंदाजीसाठी भूपेशला आपण पाहतोय 3 बॉल पर्यंत आतापर्यंत त्याने 2 धावा खर्च केल्यात. धावा झाल्या धाव फलकावरती 15 आणि 2 गडी माघारी परतले. सौरभ रुकेला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. अजूनही मोठे फटके आलेले नाहीयेत टीम अनिरुद्ध 11 या संघाकडून. पुढचा बॉल सोडून दिलाय, शफल जरूर झाले होते आणि हा सोडलेला बॉल वाईट बॉल. यस, वाईट बॉल आहे आणि या वाईट बॉलच्या मदतीने आणखीन एक अतिरिक्त धाव आली आहे. 15 धावा धाव फलकावरती झालेल्या आहेत. 16 धावा धाव फलकावरती झाल्यात. 16 धावा धाव फलकावरती आणि 2 गडी माघारी देखील परतले. 2.3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त देखील झालाय. पुढचा बॉल पिक केलाय, उडवलाय बॉल, बॉलच्या खाली फिल्डर सोप्पा झेल, विकेट, फलंदाज सौरभ आउट. सोळा धावा धाव फलकावरती झाल्या. 3 गडी माघारी परतलेत. आता नवीन फलंदाज विघ्नेश. किसका नाम बोला? विघ्नेश नवीन फलंदाज. विघ्नेश आलेत. ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचलेत. आकाश जहा चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळतात. ऑल इंडिया आयकॉन आहे या संघाचा. 17 धावा धाव फलकावरती झाले. 2.5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. हो, याही वेळेला जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि आता मात्र एक धाव पूर्ण देखील केली जाते. म्हणजेच 3 ओव्हरचा खेळ आता जर आपण पाहिलं तर समाप्त झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 18. 3 गडी बाद. सम्राट विरुद्ध मायरा 11. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे टॉससाठी आपण व्यासपीठावर यायचं आहे. मायरा 11 आणि त्यांच्या विरुद्ध मुंबईचा सम्राट. सामना क्रमांक 2 सुपर 8 मधील दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगेल. मुंबईचा सम्राट त्यांच्या विरुद्ध मायरा 11. ओव्हर नंबर 4 चा खेळ, पहिला डावाचा खेळ मार्गस्थ आहे आणि गोलंदाजीसाठी आपण पाहतोय सतीश देठे गोलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळतील. 18 झाले धाव फलकावरती. 3 गडी माघारी परतले. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. स्ट्रायकिंग एंडला अभिषेकला आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज विघ्नेश. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना टीम अनिरुद्ध 11 या संघाकडून किती धावा येतील या 6 बॉल मध्ये पाहायचंय. 6 बॉल मध्ये धावा येणं गरजेचं आहे संघाला, टीम अनिरुद्ध 11 या संघासाठी. फटके खेळावे लागतील या मॅच मध्ये. विघ्नेश आणि अभिषेकला. पहिलाच बॉल, उडवलाय बॉल, बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. आलाय हा सिक्सर.
बॉल, नो बॉल पंच घोषित करतायत. या नो बॉलवर 6 धावांचा बोनस. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बीमर पडताळला गेलाय पंचांच्या माध्यमातून आणि म्हणूनच की काय नो बॉल पंचांनी घोषित केलाय. फ्री हिट ऑन. धावा झाल्या धावफलकावरती 25. 25 ऑन बोर्ड. 3 गडी माघारी परतलेत. अजूनही शेवटचे 6 चेंडू शिल्लक. पुढील बॉल असणार आहे. उघडा डोळे बघा नीट. पुढील बॉल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल उडवलाय. बॉलच्या खाली फिल्डर जज करतोय. झेल जरूर त्याने पकडलाय पण फ्री हिटचा बॉल असल्या कारणास्तव मात्र फलंदाजाला मिळालंय जीवदान. एक धाव पूर्ण देखील केली आहे. 26 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 3 गडी माघारी परतले. 3.1 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. अभिषेकनेच षटकार ठोकला होता मागील बॉलवर. फ्री हिट वरती आपण पाहिलं तर एक धाव आली जरूर. बीमर पडताळला गेला होता पंचांच्या माध्यमातून. पुढचा बॉल लो फुल टॉस पिक केलाय. उडवलाय. बॉल निघून जाईल. हो 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 काय प्रयत्न केले. क्षेत्ररक्षक तैनात होते. झेल त्यांनी पकडलाय आणि विकेट देखील आली आहे. फलंदाज विघ्नेश आउट. कोकाटे यांनी तो झेल पकडला आणि म्हणूनच काय फलंदाजाची खेळ या ठिकाणी संपुष्टात आली आहे. पुढील मॅचचा टॉस केला जाईल. टीम मुंबईचा सम्राट आणि मायरा 11 दोन्ही कर्णधार आपण व्यासपीठावर येऊन थांबायचंय. पुढील सामन्याचा टॉस केला जाईल इनिंग ब्रेक मध्ये. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 26 धावा धावफलकावरती झाल्यात आणि 4 गडी आता माघारी परतले टीम अनिरुद्ध 11. अगदी हे दर्दी प्रेक्षक देखील गर्दी करतायत. हातामध्ये भोंगे शिट्यांचा कडकडाट टाळ्यांची बरसात होत असताना पाहायला मिळेल या सायंकाळच्या सत्रामध्ये देखील. अगदी आयुब शेखने देखील उल्लेख केला. असं वाटतंय की ही स्पर्धा आम्ही वानखेडे स्टेडियमवर खेळतोय. त्याचा फील येत असताना पाहायला मिळाला. त्याचा उल्लेख मात्र आयुब शेखने केला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. ही संधी आम्हाला उपलब्ध करून दिली. विशेष आभारी असणार आहे अमितजी लोटलीकर साहेबांचं देखील. असं खेळाडूने देखील सांगितलं. कारण एवढ्या मोठ्या स्तरावरची ही स्पर्धा एवढं मोठं प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलं. यावेळेला चांगला फटका. बॉल निघून जाईल सीमारेच्या पलीकडे. 1 बाउन्स येतोय. चौकार. यावेळेला देखील पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. डीप मध्ये बॉल त्यांनी अडवलाय. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. धावा आता झाल्या धावफलकावरती 31. थोडेसे महागडे ठरले सतीश. 13 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केलेत या षटकामध्ये. प्रणय राणाने पहिलं षटक हाताळलं होतं. दुसरं षटक जर आपण पाहिलं तर आकाश दहा यांनी हाताळलं. तिसरं षटक भूपेश यांनी हाताळलं. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. हो यावेळेला सोडून दिलाय बॉल. आता पंच मात्र घोषित करतील वाईट बॉल. अतिरिक्त धाव आली आहे. धावसंख्येमध्ये होईल एका धावेची भर. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 32. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. म्हणावे तेवढा धावा आल्यात या षटकामध्ये टीम अनिरुद्ध 11 या संघासाठी. त्यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय आता आणि विकेट आली आहे. फलंदाज बाद. आउट. डीजे
नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंग साठी येत असताना हर्ष पटेल बॅटिंग साठी येत आहेत. यावेळेला चांगला बॉल गोलंदाज सतीश यांनी हाताळलाय. आता मात्र धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज मात्र आउट. म्हणजेच 4 ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 2 मिनिटं डीजे. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 32 म्हणजे जिंकण्यासाठी 24 बॉल मध्ये 33 धावांची गरज आहे. आता यस पुढील मॅचचा टॉस केला जाईल. यस ओव्हर टू चंदू सर. या ठिकाणी मी आमंत्रित करतोय उपशाखा प्रमुख प्रमोद निकम साहेब यांना. या प्रमोदजी आपल्या शुभ हस्ते केला जातोय क्वार्टर फायनल नंबर 2 चा टॉस. उपउपांत्य फेरीचा दुसरा सामना, एका बाजूला मायरा 11 आणि एका बाजूला मुंबईचा सम्राट यांच्यामध्ये होणारा महत्त्वाचा सामना आपल्या भेटीला येणार आहे. यस निकम साहेबांच्या शुभ हस्ते टॉस. टेल आलाय तर टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल? फिल्डिंग कशी आतापर्यंत संपूर्ण टीम बॅलन्स झाली आहे का? आणि काय म्हणाल आता किती धावांमध्ये छोटू आणि कंपनीला रोखण्याचा प्रयत्न असेल? 30 ते 40 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असणार. खूप साऱ्या शुभेच्छा मुंबईच्या सम्राटला. छोटू कालचा दिवस धुमाकूळ घातला छोटूने. एक मॅच बॅलन्स राहिली ती आज होती आणि ती सुद्धा तुम्ही जिंकली आहे. काय म्हणाल आता टीम पूर्णपणे लयमध्ये आली आहे? आहेत लयमध्ये लयमध्ये आहेत. आणि आता कशा प्रकारची कामगिरी? पहिली बॅटिंग आहे, किती धावा करायच्यात? करू चांगला बॉलरसाठी थोडं तर धाव करू आम्ही. यस असंच रमेश सिंग या स्पर्धेसाठी पुन्हा एकदा हा दक्षिण मुंबईचा सुपरस्टार बहरताना पाहायला मिळाला. या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. क्रिकेट रसिको हा सामना देखील आपल्या भेटीला येईल खरा, परंतु प्रो लिंकवर आपण या स्पर्धेचा आनंद घेत राहा. चालू सामन्याचा दुसरा डाव काही क्षणातच आपल्या समोर. आता हळूहळू स्पर्धा जशी पुढे चालली आहे ना, मैदानातील गर्दी वाढत चालली आहे. त्याचं कारण आहे ही स्पर्धा सगळ्यांची मनं जिंकते आणि अमित लोटलीकर साहेब आणि सगळे त्यांचे सहकारी या स्पर्धेला अगदी मन लावून यशस्वी करतायत आणि सगळ्यांच्या हृदयामध्ये जागा केली या स्पर्धेने. धन्यवाद. धन्यवाद चंदू सर. मॅच ऑन. 24 बॉल मध्ये आता 33 धावा करायची आहेत सामना जिंकण्यासाठी. ध्रुव शर्मा गोलंदाजीसाठी. यस बॅटर या 2 बॅटर सलामीवीर फलंदाज लवकर या मैदानामध्ये, कारण 24 बॉल मध्ये 33 धावा करायचे आहेत. 2 सलामीवीर बॅटर आपण पाहतोय बॅटिंग साठी येत असताना. क्षण आणि आकाश झा 2 सलामीवीर फलंदाज म्हणजेच एक कर्णधार आणि त्याच्या समवेत ऑल इंडिया आयकॉन खेळाडू असे 2 सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये आले. 24 बॉल मध्ये 33 धावांची गरज. हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. हिंदू हृदय सम्राट चषक 2025 पहिलं पर्व HPL 2025 सीझन 1. इस्लाम जिमखाना मरीन लाईन्स. अगदी अरबी समुद्राच्या किनाऱ्यालगतच हे मैदान. मागच्या साईडला जर आपण पाहिलं तर ब्रेबॉर्न स्टेडियम आहे, वानखेडे स्टेडियम आहे. समोर जर आपण पाहिलं तर पोलीस जिमखाना, या ग्राउंडच्या मागे पारसी जिमखाना, संपूर्ण पट्टा आपण पाहतोय. आता मॅचला सुरुवात होते. 24 बॉल मध्ये 33 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडला आकाश जाल आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला भूषण. गोलंदाजीसाठी ध्रुव शर्मा. पहिला बॉल पहिले षटक. हा देखील आयकॉन खेळाडू म्हणून त्याची देखील वर्णी लागली हा ध्रुव शर्मा. आता हे पहिलं षटक हाताळण्यासाठी पॉवर प्ले. आणि आपण पाहतोय ऑन स्क्रीन संपूर्ण ही मुंबई मायानगरी प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही सर्व क्षणचित्र टिपली गेली आहेत. सिटी ऑफ ड्रीम मुंबई, मायानगरी, एअर इंडियाची ही बिल्डिंग, ही सर्व क्षणचित्र टिपली जात आहेत. हा ब्रिज आपण पाहतोय, ही वर्दळ मुंबईची घड्याळाच्या काट्यावर चालणारी ही तुम्हा सगळ्यांची लाडकी मुंबई. 24 बॉल 33 धावांची गरज. पहिला बॉल, पहिलाच बॉल चांगला हाताळला गोलंदाजाने. मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल. सौरभ रुके यांना पण पाहतोय. एकेरी धावेच्या मदतीने संघाचं खातं उघडले. 23 बॉल आणि 23 बॉल मध्ये आता करायचे आहे जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. 23 बॉल 32 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण.
ध्रुव शर्मा गोलंदाजीसाठी स्ट्रायकिंग एंडला आता भूषण संघाचा कर्णधार. पहिला बॉल खेळत असताना काय फटका खेळलाय, ला जवाब स्ट्रोक आणि आलाय षटकार. गोटे अंपायर यांना आणि आता धावा झाल्या धाव फलकावरती 7. 7 ऑन बोर्ड. 7 धावा धाव फलकावरती झाल्यात. काय फटका खेळलाय पहा भूषण यांनी. अगदी पहिलाच बॉल खेळत असताना ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. जागा बनवली आणि जागा बनवून हा बॉल फेकून दिला सीमारेषा पलीकडे. लॉंग ऑनच्या डोक्यावरून बॉल निघून गेला सीमारेषा पार. आलाय षटकार. हो, ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये हा षटकार दाखवत असताना गोटे अंपायर. पुढचा बॉल हवेमध्ये, फटका फसलाय बॉलच्या खाली. फिल्डर जेल, विकेट. फलंदाज भूषण आउट. जमाल बॉलच्या खाली आणि त्यांनी झेल पकडलाय. तर सुप्रीमो हा बॉल या संपूर्ण स्पर्धेमध्ये विशेष डिझाईन केलेला बॉल आपण पाहतो या संपूर्ण स्पर्धेमध्ये. सिक्सर सुप्रीमो एका बाजूला आपण पाहतोय आणि त्याच्या बॅक साईडला, त्या बॉलच्या बॅक साईडला जर आपण पाहिलं तर HPL 2025 म्हणजेच हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीगचा हा लोगो आपण पाहतोय त्या बॉलवर. गोलंदाज बॅटर आहे सतीश देठे. बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळते. ध्रुव शर्माने विकेट मिळवून दिली आपल्या संघाला. षटकार आल्यानंतर मात्र पुढील बॉलवरच विकेट आली ती म्हणजे फलंदाज भूषणची. आता नवीन बॅटर मैदानामध्ये येताना पाहायला मिळतील सतीश देठे बॅटिंगसाठी. पाऊल आता मैदानाकडे वळत असताना पाहायला मिळतील. पुढचा बॉल आल्या फटका खेळलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक तैनात आहे डीप मध्ये. बॉल अडवतील. एक धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या आता 1 ने पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती टीमची. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 8 या आकड्यावर. पुढचा बॉल पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर हलक्या हाताने ढकलून दिलाय बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक. पुढचा बॉल पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता हा बॉल निर्धाव आलाय, म्हणजेच पहिल्या ओव्हरचा खेळ आता जर आपण पाहिलं तर समाप्त झालाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 9 आणि 1 गडी माघारी देखील परतलाय. उर्वरित आता मात्र 18 चेंडूंचा खेळ आता बाकी आहे आणि 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी गरज आहे 24 धावांची. प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट 18 मध्ये आता करायचे 24.
धन्यवाद डीजे, थँक्यू. समाप्तीनंतर 9 धावा. हॅलो हॅलो. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ आता बाकी आहे आणि 18 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज आहे. हर्ष पटेल गोलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळतील. यस, हॅट्रिक देखील पूर्ण केली होती कालच्या संपूर्ण दिवसामध्ये. याच हर्ष पटेल यांनी आता ते गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. 9 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. 33 धावांचं लक्ष्य पाठलाग करत असताना टीम. आकाश जा, हो आतमध्ये आलाय बॉल, चांगला बॉल पाहायला मिळाला आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. 10 धावा धावफलकावरती आता झालेले आहेत. म्हणजेच उर्वरित आता 17 चेंडूंचा खेळ बाकी आणि 17 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. 17 बॉलमध्ये आता 23 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. HPL 2025 रियान स्मॅशर्स आणि त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर अनिरुद्ध 11 हा संघ एकमेकांच्या विरोधात. फटका खेळलाय, पिक केलाय, उडवलाय बॉल, बॉलच्या खाली फिल्डर जज करतोय आणि हा बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे असं वाटतंय आणि आलाय हा चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये हा चौकार ठोकलाय फलंदाज सतीश यांनी आणि या 4 धावांच्या मदतीने 14 धावा धावफलकावरती झाल्यात. पुढचा बॉल चांगला हाताळलाय गोलंदाजाने आणि हा बॉल आता मात्र निर्धाव येताना पाहायला मिळतोय. रक्षक स्वतः आपण पाहतोय सौरभ मात्र या क्षेत्ररक्षकावर, कारण एवढ्या मोठ्या स्तरावरची स्पर्धा आहे आणि इथपर्यंतचा आपला प्रवास अगदी सुखरूप झालाय. त्याच्यासाठी प्रयत्न करणं आता मात्र गरजेचं हे सांगत असताना सातत्याने पाहायला मिळत आहेत. सौरभ रुके आपल्या सर्वच खेळाडूंना हा कर्णधार आहे या संघाचा. यावेळेला पिक केलाय, उडवलाय बॉल, बॉल निघून जाईल, काय मारलाय पहा, बघतच रहा, बॉल निघून गेलाय सीमारेषा पलीकडे, आलाय षटकार. हो काय पाहतोय ऍक्शन रिप्ले मध्ये, हा बॉल उडतोय त्या ठिकाणी जाऊन. त्यावेळेला हेलिकॉप्टर खेळलाय आणि आता बॉलच्या खाली फिल्डर कोणत्याही प्रकारची चूक करणार नाहीयेत. आता विकेट आली आहे, फलंदाज सतीश आउट. धावा झाल्या धावफलकावरती 20. शेवटचा चेंडू शिल्लक, 1 to go. 20 धावा धावफलकावरती झालेत, 1 to go. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंग साठी येत असताना. अशोक सोलंकी बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळत आहेत. अशोक सोलंकी स्ट्रायकिंग एंडला, नवीन फलंदाज. 20 झाले धावफलकावरती. उलट्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगला बॉल गोलंदाजाने हाताळलाय आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर आता मात्र निर्धाव येताना पाहायला मिळेल का, पाहायचंय. यस, हा डॉट बॉल पंच घोषित करतायत. म्हणजेच ओव्हर नंबर जर आपण पाहिलं तर आता 2 चा खेळ समाप्त झाल्या. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 20. उर्वरित 12 बॉल मध्ये आता करायचे आहेत 13 धावा.
धन्यवाद डीजे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजीसाठी येत असताना अभिषेक. उर्वरित आता 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूंमध्ये करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी 13 अशोक सोलंकी आणि त्यांच्या समवेत आकाश झा. हे दोन बॅटर आपण पाहतोय बॅटिंगसाठी येत असताना. 12 बॉलमध्ये आता 13 धावांची गरज. 33 धावांचा पाठलाग संघ करतोय. पुढील मॅच मुंबईचा सम्राट आणि त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर संघ आहे तो म्हणजे टीम मायरा 11. मुंबईचा सम्राट या संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. हो, प्रचंड वेगात बॉल हाताळलेला होता. जरूर क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत. एक धाव घेतली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ती दुसरी धाव पूर्ण केली आहे का पाहायचं. यस, बघता बघता 2 धावा पूर्ण देखील केल्या आहेत आणि आता वाईड बॉल पंच घोषित करतायत. सगळ्या वेगळ्या शैलीमध्ये वाईड बॉल म्हणजेच आता 3 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. 23 धावा धाव फलकावरती झाल्यात म्हणजे जिंकण्यासाठी आणखीन आता 10 धावांची गरज आहे. हो, फटका खेळला यावेळेला. बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे. षटकार. वाह, क्या बात आहे. गोटे अंपायर यांना आपण पाहतोय आणि त्यांचा डान्स देखील आपण पाहिला. धावा झाल्या धाव फलकावरती 29 आणि 2 गडी माघारी परतलेत. 4 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. हा सिक्सर पाहायला मिळाला आकाश ज्याच्या बॅट मधून. सिक्सरच्या बॉलवर सिक्सर आणि हा षटकार दाखवत असताना मात्र गोटे अंपायर. हो, यावेळेला चांगला बॉल आहे. गतीमध्ये परिवर्तन केलंय. हा डॉट बॉल येईल. चांगला बॉल गोलंदाज अभिषेक यांनी हाताळलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. 29 झाल्या धाव फलकावरती. आणखीन 4 धावांची गरज. हो, यावेळेला देखील पुन्हा एकदा चांगला बॉल गोलंदाजाने हाताळलाय. आणखीन एक निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. आकाश ज्याला ठाऊक आहे की ही मॅच आली आहे आपल्याकडे. यावेळेला फटका खेळलाय समोर. काय मारलाय. हा बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. गुडघ्यावर बसून षटकार. वाह, क्या बात आहे. आणि मॅच देखील फिनिश झाली आहे. सामना जर आपण पाहिलं तर जिंकलेला आहे आणि या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये धडक मारली आहे रियान स्मॅशर्सच्या संघाने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हळद टीम अनिरुद्ध 11 आणि तर मॅन ऑफ द मॅच कळवा. संघ मालक आपण या व्यासपीठावर आपला विशेष अंकित शिंदे आपण यायचंय व्यासपीठावर. मॅन ऑफ द मॅच कळवा.